ओके, आपण लेक्चरला स्टार्ट करूया. तर कालच्या लेक्चरला आपण काय काय बघितले होते पॉइंट्स. तर ग्रीन आय टी स्टँडर्ड्स कोणते कोणते आहेत. ओके, तर आपल्याकडे टोटल 5 ग्रीन आय टी स्टँडर्ड्स होते. इपीट होतं, ROHS होतं, WEEE होतं, एनर्जी स्टार होतं आणि लीड होतं. ओके, या 5च्या 5 जे एनर्जी आपले जे ग्रीन आय टीचे स्टँडर्ड्स आहेत ते तुम्हाला मी कालच्या लेक्चरला एक्सप्लेन केले होते. ओके, तर आजच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, एंटरप्राइज ग्रीन आय टी स्ट्रॅटेजी काय असतं. ओके, आणि त्या स्ट्रॅटेजीसाठी कोणते कोणते अप्रोचेस फॉलो करतात. ओके, ते आपल्याला बघायचं. तर बघा त्या पॉईंटमध्ये काय दिलंय बघा, एंटरप्राइज ग्रीन आय टी स्ट्रॅटेजी. एंटरप्राइजेस कॅन टेक फॉलोइंग अप्रोचेस टू इम्प्लिमेंट ग्रीन आय टी स्ट्रॅटेजी. जर एंटरप्राइज मध्ये ग्रीन आय टी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची असेल तर जी एंटरप्राइजेस असतात ते दिलेले जे आपले 3 अप्रोचेस आहेत ते फॉलो करतात. ओके, त्यातला फर्स्ट अप्रोच आहे स्ट्रॅटेजिक अप्रोच. स्ट्रॅटेजिक अप्रोच मध्ये काय दिलंय बघा, एंटरप्राइज रिव्ह्यूज इट्स आय टी इन्फ्रास्ट्रक्चर फ्रॉम एन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्ह. ओके, काय करतं, जी एंटरप्राइज असते ते जे आय टीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते एन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्हने कसं आहे हे एकदा रिव्ह्यू करतं. इट मीन्स हे एकदा चेक करतं. ओके, हा फर्स्ट पॉइंट त्यांनी दिलाय. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. एंटरप्राइज रिव्ह्यूज इट्स आय टी इन्फ्रास्ट्रक्चर फ्रॉम एन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे काय, जी एंटरप्राइज आहे, ज्या एंटरप्राइज मध्ये ग्रीन आय टी स्ट्रॅटेजी अप्लाय करायची आहे अशा एंटरप्राइज काय करतं, एकदा चेक करतं आपलं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर, जे आय टी इन्फ्रास्ट्रक्चर एन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्हने कसं आहे हे एंटरप्राइज एकदा चेक करतं. ओके, सेकंड त्यातला पॉइंट आहे, इट then identifies and deploys energy efficient and environment friendly computing system. ओके, नंतर काय करतं, आय टी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्हने कसं आहे हे बघून झालं की काय करतं, की जे एंटरप्राइज असते ती आयडेंटिफाय करते. ओके, किंवा एनर्जी इफिशियंट सिस्टम डेव्हलप करते. ओके, किंवा तुम्ही म्हणू शकता एन्व्हायरमेंट फ्रेंडली कम्प्युटिंग सिस्टम ही जी एंटरप्राइज असते ते डेव्हलप करते. ओके, थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलं बघा, इट इम्प्लिमेंट्स न्यू पॉलिसीज ऑन ई वेस्ट. इट इम्प्लिमेंट्स न्यू पॉलिसीज ऑन ई वेस्ट डिस्पोजल, रिड्यूसिंग ग्रीन हाउस गॅसेस इमिशन्स अँड यूज ऑफ रिसोर्सेस इफिशियंटली. ओके, काय करतं स्ट्रॅटेजिक अप्रोच, काय करतं किंवा जी एंटरप्राइज असते तर काय इम्प्लिमेंट करते, नवीन पॉलिसीज इम्प्लिमेंट करते. कशाच्या रिलेटेड पॉलिसीज इम्प्लिमेंट करते एंटरप्राइज, तर ई वेस्टचं डिस्पोजल कसं व्हायला पाहिजे, ग्रीन हाऊस गॅसेसचे इमिशन्स कसं रिड्यूस व्हायला पाहिजे, किंवा आपले जे रिसोर्सेस आहेत आपल्या एंटरप्राइजमध्ये जे आपण रिसोर्सेस वापरतोय ते रिसोर्सेस इफिशियंटली कसे यूज केले पाहिजेत याचे इम्प्लिमेंटेशनच्या रिलेटेड ज्या पॉलिसीज असतात त्या पॉलिसीज एंटरप्राइज मेन्शन करते. ओके, या स्ट्रॅटेजिक अप्रोचमध्ये. तर स्ट्रॅटेजिक अप्रोचमध्ये काय कोणते पॉईंट होते, पहिल्यांदा स्ट्रॅटेजिक अप्रोच काय करतं, चेक करतं की आपलं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर एन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्हने कसं आहे. त्याच्यानंतर काय करतं, एन्व्हायरमेंट फ्रेंडली कम्प्युटिंग सिस्टम डेव्हलप करतं. ओके, जेव्हा एन्व्हायरमेंट फ्रेंडली कम्प्युटिंग सिस्टम आपल्या एंटरप्राइजमध्ये कुठली आहे हे आयडेंटिफाय करतं. त्याच्यानंतर काय करतं, जर एन्व्हायरमेंट फ्रेंडली सिस्टम नसेल, तेवढी एनर्जी इफिशियंट सिस्टम नसेल, तर काय करते कंपनी नवीन पॉलिसीज लॉन्च करते स्वतःच्या एंटरप्राइजमध्ये, जेणेकरून ई वेस्ट डिस्पोजल प्रॉपर होईल, ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन रिड्यूस होईल आणि जे रिसोर्सेस आहेत त्याचा यूज कसा होईल, इफिशियंटली यूज करता येईल तुम्हाला. ओके, हा होता स्ट्रॅटेजिक अप्रोच. त्याच्यानंतर होता टॅक्टिकल इन्क्रिमेंटल अप्रोच. आता टॅक्टिकल इन्क्रिमेंटल अप्रोच म्हणजे काय असतं बघा, त्याने काय दिलंय, एंटरप्राइज incorporates energy savings measures such as switching off computers when not in use and preserves existing IT infrastructure. ओके, काय करतं, जी एंटरप्राइज असते ती काय करतं, जी एनर्जी सेव्हिंग्ज आहेत किंवा तुमची एनर्जी सेव्हिंग्जवर जास्तीत जास्त फोकस करतं. कशात कसं फोकस करतं,
ते काय तुम्हाला ऑर्डर देतात की कम्प्युटर ज्यावेळेस यूज मध्ये नसेल तुमचं त्यावेळेस तुमचे कम्प्युटर काय करा, स्विच ऑफ करून ठेवा. ओके, जेणेकरून तुमच्या एनर्जीचं किंवा आय टी इन्फ्रास्ट्रक्चरचं काय होईल, यूज कमीत कमी करता येईल आणि तुमची एनर्जी काय होईल किंवा रिसोर्सेसचा कसा इफिशियंटली वापर होईल. ओके, सेकंड पॉईंट मध्ये सांगितलंय इट इम्प्लिमेंट्स प्रॅक्टिसेस लाईक पॉवर मॅनेजमेंट, यूज ऑफ एनर्जी इफिशियंट बल्ब, मेंटेनिंग ऑप्टिमम रूम टेम्परेचर टू अचीव ग्रीन गोल्स. ओके, काय सांगितलंय, जी एंटरप्राइज असते ती काय करते, वेगळ्या वेगळ्या प्रॅक्टिसेस अप्लाय करते, काय वेगळे वेगळे ते फंडास अप्लाय करतात जे जेणेकरून पॉवरचं मॅनेजमेंट प्रॉपर करता येईल किंवा एनर्जी जे आहे एनर्जीचं मॅनेजमेंट प्रॉपर करताना काय करतात, इफिशियंट बल्ब किंवा ज्या बल्बसाठी कमी एनर्जी लागते किंवा कमी इलेक्ट्रिसिटी लागते असे बल्ब इन्स्टॉल करतात. ओके, जेणेकरून तुमच्या रूमचं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर ही ऑप्टिमम टेम्परेचर मेंटेन राहील. ओके, जेणेकरून तुमच्याकडे कोणतेही हजार्डस कोणतेही हार्मफुल इफेक्ट ह्युमन्सवर होणार नाही जे एंटरप्राइजमध्ये वर्क करतात त्यांना. ओके, तर हा होता टॅक्टिकल इन्क्रिमेंटल अप्रोच. थर्ड तुमचा अप्रोच होता दॅट इज डीप ग्रीन अप्रोच. डीप ग्रीन अप्रोच मध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, इट adopts green approach like using solar and wind energy to reduce energy consumption. ओके, काय सांगितलं एंटरप्राइजला त्यांनी की त्यांनी काय करावं, ग्रीन अप्रोच जो आहे तो अडॉप्ट केला पाहिजे जेणेकरून सोलार सिस्टम असतील किंवा विंड एनर्जी पासून जी एनर्जी क्रिएट होते. ओके, तर अशा एनर्जीचा किंवा सोलार सिस्टमचा यूज केला पाहिजे जेणेकरून जे एनर्जी कन्झम्पशन आहे ते कमी लागेल. ओके, किंवा इलेक्ट्रिसिटी कमी लागेल आणि त्याच्यासाठी जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करताना जे एन्व्हायरमेंटला जो हार्म किंवा डॅमेज होतो एन्व्हायरमेंटला ते काय होईल, कमी होईल किंवा जे पोल्युशन होतं ते कमी होईल. ओके, सेकंड पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलंय प्लांटिंग ट्रीज इज अनदर डीप ग्रीन अप्रोच टू न्यूट्रलाइज GHG दॅट इज ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन्स. ओके, तुम्ही काय केलं पाहिजे, तुमची जी एंटरप्राइज आहे त्याच्या आजूबाजूला जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत जेणेकरून जो डीप ग्रीन अप्रोच आहे तो न्यूट्रल करता येईल किंवा तुमचे जे पोल्युशन आहे ते तुम्हाला न्यूट्रल करता येईल. लाईक जे ग्रीन हाऊस गॅसेसच्या इमिशन्समुळे जे पोल्युशन होते ते न्यूट्रल करायचं असेल तुम्हाला, तुम्ही काय करू शकता, तुमच्या एंटरप्राइजच्या बाजूला तुम्ही काय करू शकता, ट्री प्लांटेशन करू शकता. ओके, हे 3 अप्रोच होते. ओके, त्याला तुम्ही एंटरप्राइज ग्रीन आय टी स्ट्रॅटेजी म्हणू शकता. तर त्या स्ट्रॅटेजीला तुम्हाला जर ग्रीन आय टी स्ट्रॅटेजी जर अचीव्ह करायची असेल तुम्हाला तुमच्या एंटरप्राइजमध्ये तर तुम्हाला स्ट्रॅटेजिक अप्रोच, टॅक्टिकल इम्प्लिमेंटल अप्रोच आणि डीप डाऊन अप्रोच हे तिन्ही अप्रोच तुम्हाला फॉलो करावे लागतात. ओके, त्याच्यानंतरचा आपला पॉईंट होता दॅट इज ग्रीन वॉशिंग. ग्रीन वॉशिंग म्हणजे काय असतं, तर बघा, ग्रीन वॉशिंग इज प्रमोटिंग कंपनीज products disputedly in a aim of manufacturing environmental friendly products. ओके, काय सांगितलं त्यांनी, ग्रीन वॉशिंग प्रमोटिंग कंपनीज products disputedly in a aim of manufacturing environmental friendly products. ओके, ग्रीन वॉशिंग काय करतं, प्रमोटिंग तुम्ही कंपनी त्याला बोलू शकता. ओके, ग्रीन वॉशिंग इज अ प्रमोटिंग कंपनीज प्रोडक्ट्स. ओके, ज्या लेटेस्ट कंपनीज आहेत त्यांचे असे प्रोडक्ट्स आहेत. ओके, ज्याचं एम काय असतं, हे मॅन्युफॅक्चरिंग एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोडक्ट्स. ओके, काय करतात, ग्रीन वॉशिंग काय करतं, कंपनी जे प्रोडक्ट बनवते त्या कंपनीजला काय करतं, प्रमोट करतं जेणेकरून ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोडक्ट्स बनवतील. ओके, अ कंपनी और ऑर्गनायझेशन claims to be green through advertisement but they are not actually following green standards. ओके, कंपनी काय करतं, कंपनी किंवा ऑर्गनायझेशन काय सांगते त्यांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवत असते की हे जे प्रोडक्ट आहे ते हर्बल प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये खूप आम्ही नॅचरल इन्ग्रेडियंट्स यूज केलेत, पण ॲक्च्युअलमध्ये ती ज्यावेळेस प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते त्यावेळेस त्याचे जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ते यूज करत नसते, तर त्याचे जे स्टँडर्ड्स आहेत ते मेंटेन करत नसते. ओके, ते फक्त ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कंपनी किंवा ऑर्गनायझेशन काय करत असते, ते नॅचरल प्रोडक्ट आहेत असं सांगत असते. सो इट इज अन अनइथिकल प्रॅक्टिस दॅट मिसगाइड्स कस्टमर्स अबाउट ऑर्गनायझेशन्स एन्व्हायरमेंटल प्रॅक्टिसेस
products and services. ओके, सो कंपनीचा हा काय अनइथिकल वे आहे जो मिसगाईड करतो कस्टमर्सना त्या ऑर्गनायझेशन बद्दल किंवा एन्व्हायरमेंटल जे वेगवेगळे कन्सर्न्स आहेत त्याच्याबद्दल किंवा प्रोडक्ट्स आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल. ओके, त्याच्यानंतरच्या पॉईंटमध्ये सांगितले it creates green image of a company or organization as a company aggregates their green credentials. ओके, काय सांगितलं त्यांनी ते इट क्रिएट्स ग्रीन इमेज ऑफ कंपनी म्हणजे काय, जर ते ॲडव्हर्टाईज करतात की आम्ही नॅचरल प्रोडक्ट वापरतोय, ओके, तर ते काय करतात ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू ते कंपनीचे ग्रीन इमेज बनवण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून आमच्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते कस्टमर विकत घेतील. ओके, की आम्ही जे ग्रीन आयटीचे जे क्रेडेन्शियल्स आहेत ते फॉलो करतोय. ओके, आम्ही आमच्या व्हॅल्यूज फॉलो करतोय अँड वी आर मेकिंग अ ग्रीन प्रोडक्ट. ओके, वी आर मेकिंग अ नेचर फ्रेंडली प्रोडक्ट. ओके, असं ते दाखवतात. ओके, जेणेकरून ते काय करतात ते मार्केटमध्ये त्यांची एक नवीन इमेज तयार करतात. ओके, द टर्म ग्रीन वॉशिंग इज क्रिएटेड बाय जय वेस्टवेल्ड in 1986 when he found that one minute okay काय the term greenwashing is created by Jay Westwell in 1986 when he found that many hotels claims to be green by telling customers to reuse towels and bed sheet, but they are actually taking very less efforts towards a saving environment. Okay, ग्रीन वॉशिंग ही टर्म कधी क्रिएट करण्यात आली तर 1986 मध्ये जय वेस्टवेल्ड नावाचे एक पर्सन होते. त्यांनी काय केलं की कशावरून ग्रीन हाऊस वॉशिंग किंवा ग्रीन वॉशिंग ही टर्म क्रिएट केली, तर कुठल्या एक्झाम्पलवरून त्यांनी ग्रीन वॉशिंग ही कन्सेप्ट क्लिअर केली. तर काय केलं त्यांनी, काय केलं खूप साऱ्या हॉटेल्सना चेक केलं, तर त्यावेळेस त्यांना काय भेटलं की ते हॉटेल्स काय करतात जे वन सेकंड हां ओके, काय होतं टर्म ग्रीन वॉशिंग इज क्रिएटेड बाय जय वेस्टवेल्ड. ओके, तर जय वेस्टवेल्ड नावाचा एक पर्सन होता, त्याने काय केलं 1986 मध्ये ग्रीन वॉशिंग ही टर्म क्रिएट केली. कशावरून क्रिएट केली तर त्याने काय केलं भरपूर सारे जे हॉटेल्स होते, ओके, त्याला असं लक्षात आलं की ज्यावेळेस भरपूर सारे हॉटेल्स काय करतात क्लेम करतात की ते ग्रीन आय टी किंवा जी ग्रीन टेक्नॉलॉजी आहे त्याला अडॉप्ट केले त्याने, असं त्यांनी खूप क्लेम केले होते. ओके, काय क्लेम केले होते कारण ते काय सांगतात की जे टॉवेल्स आहेत किंवा बेडशीट आहेत किंवा ज्या दुसऱ्या कुठल्या गोष्टी आहेत ते काय करतात ते ग्रीन वेना त्याचं डिस्पोजल करतात किंवा त्याचा रियूज करतात असं सांगितलं होतं. पण ॲक्च्युली दे आर नॉट इम्प्लिमेंटिंग all of these we can say that steps, okay, in their hotels. Okay, काय सांगितलं होतं त्यांनी की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत टॉवेलचा रियूज असेल, बेडशीटचा रियूज असेल, ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लेम केल्या होत्या की आम्ही सगळ्या या गोष्टी करतोय जेणेकरून आपल्या एन्व्हायरमेंटला याच्यामुळे कुठलाही डॅमेज होणे किंवा हार्म पोचू नये. ओके, पण ॲक्च्युली ते काय करत होते तेवढे एफर्ट्स घेत नव्हते की जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली जे तुम्ही जे वातावरण म्हणू शकता ते बनवायसाठी तेवढं एफर्ट्स घेत नव्हते. ओके, त्यावेळेस जय वेस्टवेल्ड नावाचा जो पर्सन होता त्याने काय केले ग्रीन वॉशिंग ही टर्म क्रिएट केली. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून हे त्याने एक्झाम्पल दिलेत ग्रोसरीसाठी आणि फेडरल ट्रेड कमिशनचे एक एक्झाम्पल दिले त्यांनी. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो आपला पॉईंट होता तो म्हणजे ग्रीन आय टी बर्डन और अपॉर्च्युनिटी. ओके, काय त्यांनी दिलाय पॉईंट, हा मेन पॉईंट आपल्याकडे ग्रीन आय टी काय आहे बर्डन आहे की अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामध्ये काय दिले बघा त्यांनी, ग्रीन आय टी प्रोव्हाइड्स अन अपॉर्च्युनिटी टू यूज आवर आय टी सिस्टम्स इन अ एन्व्हायरमेंटल फ्रेंडली वे. ओके, ग्रीन आय टी हे आपल्या डोक्यावरचं एक बर्डन आहे की आपल्यासाठी ती अपॉर्च्युनिटी आहे. हेच एक्सप्लेनेशन पहिला पॉईंट काय दिला आहे, ग्रीन आय टी प्रोव्हाइड्स अन अपॉर्च्युनिटी टू यूज आवर आय टी सिस्टम्स इन अ एन्व्हायरमेंटल फ्रेंडली वे.
ग्रीन आय टी काय करतं, तुम्हाला एक वे प्रोव्हाइड करतं, तर तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतं, जेणेकरून तुम्ही तुमच्या आय टी सिस्टम्सला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली वेनं यूज करू शकता. Okay, it guides us to use computer systems in an energy efficient way, so by reducing power consumption, greenhouse emissions and effective use of IT resources. Okay, काय करतं ग्रीन आय टी, काय करतं आपल्याला गाईड करतं की आपल्या ज्या कम्प्युटर सिस्टम्स आहेत त्यांना आपण एनर्जी इफिशियंट वेनं यूज केला पाहिजे, जेणेकरून आपलं कशा थ्रू यूज केलं पाहिजे, वेनं यूज करायचं असेल तुम्हाला काय करायला लागेल, त्याच्यासाठी पॉवर कन्झम्पशन लो करावं लागेल, तुमचे ग्रीनहाऊस गॅसेसचे इमिशन आहेत ते कमी करावं लागेल, तर तुम्हाला काय करायला लागेल, तुमचे रिसोर्सेस आहेत, आय टी रिसोर्सेस आहेत, त्या आय टी रिसोर्सेसचा जो यूज आहे तुम्हाला कसं करायला लागेल, इफेक्टिव्ह वेनं करावा लागेल. Okay, many IT professionals and users consider green IT as a burden, so many of them are not aware of benefits of green IT initiative. Okay, many जे प्रोफेशनल्स आहेत, जे ग्रीन आय टी प्रोफेशनल्स आहेत, जे युजर्स आहेत आय टीचे, ते काय करत, ते त्यांचा असं समज झाला की काय झालंय, ग्रीन आय टी हे त्यांच्या डोक्यावरचं एक बर्डन आहे. ओके, पण ते काय अवेअर नाही आहेत की ग्रीन आय टीचे बेनिफिट्स किती आहेत. जर तुम्ही ग्रीन आय टी इनिशिएटिव्ह केलात तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तर त्याचे खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात. ओके, सो दॅट आय टी प्रोफेशनल नीड टू लुक ग्रीन आय टी ॲज अन अपॉर्च्युनिटी. ओके, सो काय त्या आय टी प्रोफेशनल्सनी ग्रीन आय टीला ॲज अ अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे, बाय डेव्हलपिंग एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल आय टी सोल्युशन. ओके, त्यांनी काय केलं पाहिजे, ग्रीन आय टीला ॲज अ अपॉर्च्युनिटी म्हणून कन्सिडर केलं पाहिजे. आणि ती ग्रीन आय टी ॲज अ अपॉर्च्युनिटी कधी होईल त्यांच्यासाठी, ज्यावेळेस ते एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल आय टी सोल्युशन्स डेव्हलप करतील, त्यावेळेस त्यांच्यासाठी काय होईल, ते ग्रीन आय टी ही काय बनेल, अपॉर्च्युनिटी बनेल. Okay, these environmentally sustainable IT solutions must be economic. म्हणजे काय, त्यांनी ते पैशाच्या बाजूने पण कसले असले पाहिजेत, चीप असले पाहिजेत किंवा इकॉनॉमिक असले पाहिजेत, आणि ते काय पाहिजेत, सेफ गार्ड एन्व्हायरमेंटल फॉर फ्युचर जनरेशन्स. ओके, जे फ्युचरचे जनरेशन्स आहेत त्यांच्यासाठी पण ते जे सस्टेनेबल सोल्युशन्स आहेत, ते आय टी सोल्युशन्स आहेत, ते कसे असले पाहिजेत, सेफ असले पाहिजेत आणि इकॉनॉमिकली चीप असले पाहिजेत. ओके, so green IT has become necessity to save Mother Earth from harmful greenhouse gases and toxic emissions. Okay, ग्रीन आय टीचा यूज काय किंवा नेसेसिटी आहे, जर आपल्या अर्थला आपल्याला जर वाचवायचं असेल तर त्याचे जर डॅमेज होत आहेत किंवा त्याच्यापासून आपल्यापासून जो हार्म होतोय आपल्या अर्थला, तो जर वाचवायचा असेल तर काय करायला लागेल, तुम्हाला ग्रीन आय टीला काय करायला लागेल, अडॉप्ट करावं लागेल. ओके, तर या गोष्टी त्यांनी सांगितल्या ग्रीन आय टी बर्डन और अपॉर्च्युनिटी मध्ये. ओके, बघा त्याच्यानंतरचा आपला जो पॉइंट आहे तो म्हणजे ग्रीन डिव्हाइसेस अँड हार्डवेअर इंट्रोडक्शन. ग्रीन डिव्हाइसेस अँड हार्डवेअर इंट्रोडक्शन. ग्रीन डिव्हाइसेस अँड हार्डवेअर हॅव लेस निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. ओके, जसे की ते डिव्हाइसेस ग्रीन डिव्हाइसेस आहेत म्हणजे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली डिव्हाइसेस आहेत किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली हार्डवेअर्स आहेत, तर त्याचा काय होतो, निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो एन्व्हायरमेंटवर. ओके, जसं तुम्ही कम्पेअर कराल नॉन ग्रीन डिव्हाइसला, ओके, किंवा जे डिव्हाइस एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीत किंवा असे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीत त्यांचा इफेक्ट खूप जास्त होतो. जर तुम्ही ग्रीन डिव्हाइसला त्याच्यासोबत कम्पेअर केलात तर ते नॉन ग्रीन डिव्हाइसचे इम्पॅक्ट हा एन्व्हायरमेंटवर जास्त होतो. ओके, सो ग्रीन आय टी डील्स विथ आय टी हार्डवेअर in a manner in which it is procured and operated. ओके, सो ग्रीन आय टी काय करते, डील करते आय टी हार्डवेअर सोबत, जेणेकरून त्याची प्रोक्युरमेंट आणि त्याचं ऑपरेशन्स आहेत ते चांगले होतील. ओके, सो ग्रीन आय टी डिव्हाइसेस अँड हार्डवेअर पोटेन्शियली रिड्युसेस कार्बन इमिशन्स बाय फॉलोइंग ग्रीन आय टी प्रॅक्टिसेस. ओके, ग्रीन आय टी डिव्हाइस आणि हार्डवेअर काय करतं, कार्बनचं जे इमिशन आहे ते काय करतं, कमी करतं. ओके, कशा थ्रू कमी करतं, खाली जे आपल्याला पॉईंट्स दिले त्या पॉईंट्स किंवा त्या प्रॅक्टिसेसचा यूज करून ग्रीन आय टी काय करतं, हार्डवेअरचं आणि जे डिव्हाइसेस आहेत किंवा त्याच्यात येणारे कार्बनचे इमिशन आहेत ते काय करतं, रिड्यूस करतं. ओके, पहिला सर्वातला पॉइंट आहे डेटा सर्व्हर्स. ओके, डेटा सर्व्हर्स इज अ सेंट्रल repository for data स्टोरेज अँड मॅनेजमेंट. ओके, काय सांगितलं त्यांनी, रेपोस्टरी म्हणजे काय असतं, रेपोस्टरी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मेन सेंट्रल हब म्हणू शकता त्याला. ओके, डेटा सर्व्हर इज अ सेंट्रल हब फॉर डेटा स्टोरेज
अँड मॅनेजमेंट. म्हणजे काय, डेटा सर्व्हरवर तुम्ही डेटा स्टोअर करू शकता आणि डेटाला मॅनेज करू शकता. ओके, ते जे सेंट्रल हब असतं डेटा सर्व्हर्स म्हणजे. इट प्रोव्हाइड्स सर्व्हिस टू अदर कम्प्युटर्स इन अ नेटवर्क. ओके, कम्प्युटर्सचं नेटवर्क असतं, त्या सगळ्या नेटवर्कला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम डेटा सर्व्हर्स करत असतात. ओके, इट शेअर्स डेटा, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस अमंग द क्लायंट्स. ओके, जे नेटवर्कला कनेक्टेड जे कम्प्युटर्स आहेत, ओके, आणि त्याला यूज करणारे जे क्लायंट्स आहेत, त्यांना काय करतं, डेटा सर्व्हर्स डेटा आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिसोर्सेस शेअर करण्याचं काम करतं. ओके, फ्री एअर कूलिंग, use of renewable energy resources and used to avoid heavy use of electricity in data servers. Okay, जर तुम्ही फ्री एअर ॲज अ कूलिंगसाठी वापरलात किंवा रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस तुम्ही जर तुमच्या डेटा सर्व्हरच्या ठिकाणी यूज केलात, तर तुम्ही काय करता, कमीत कमी डेटाचा यूज करू शकता. ओके, किंवा इलेक्ट्रिसिटीचा यूज करू शकता. ठीक आहे, नंतरचा त्याच्यातला पॉईंट आहे, दॅट इज एंड युजर कम्प्युटर्स. काय, इट इन्क्लूड्स डेस्कटॉप, लॅपटॉप अँड नोटबुक कम्प्युटर्स. ओके, काय असतं, एंड युजर कम्प्युटरमध्ये कोण कोण येतं, तर डेस्कटॉप येतात, लॅपटॉप येतात आणि नोटबुक कम्प्युटर येतात. ओके, लॅपटॉप अँड डेस्कटॉप कॅन बी मेड ग्रीन बाय युझिंग 3 hours ऑफ ग्रीन IT. ओके, तुम्हाला 3 hours मी अगोदर एक्सप्लेन करून झालं. जर तुम्हाला लॅपटॉप आणि डेस्कटॉपला जर तुम्हाला ग्रीन बनवायचं असेल किंवा त्यांना एन्व्हायरमेंट फ्रेंडली बनवायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, त्यांच्यातले जे पार्ट्स आहेत त्यांना रियूज करू शकता किंवा त्या पार्ट्सला रिसायकल करू शकता किंवा पूर्ण लॅपटॉपला तुम्ही रिफर्निश करू शकता. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे, दॅट इज मोबाईल डिव्हायसेस. मोबाईल डिव्हायसेस म्हणजे काय असतं, मोबाईल डिव्हायसेस लाईक टॅबलेट, फोन्स अँड PDAs आर एक्सटेन्सिव्हली यूज बाय IT प्रोफेशनल. मोबाईल फोन असतील, टॅबलेट असतील, ओके, PDs असतील, तर काय ते IT प्रोफेशनल थ्रू जास्त यूज केले जातात. ओके, सो मोबाईल डिव्हायसेस मस्ट फॉलो प्रॉपर चार्जिंग मेकॅनिझम. ओके, ते मोबाईल जे यूज करतात IT प्रोफेशनल, त्याच्यामध्ये प्रॉपर चार्जिंग मेकॅनिझम असलं पाहिजे, जेणेकरून ते जे इलेक्ट्रिसिटी आहे ती लेस पॉवर कन्झ्युम करेल. ओके, आणि रिसायकल, रियूज अँड रिफर्निश पॉलिसीचा यूज करेल. ओके, सो फोर्थ पॉईंट आहे त्याच्यामध्ये पेरिफेरल्स. पेरिफेरल्स म्हणजे काय असतं, पेरिफेरल्स इन्क्लूड्स प्रिंटर्स, स्कॅनर्स, टेप ड्रायव्हर्स, डिजिटल कॅमेराज अँड वेब कॅमेराज. ओके, पेरिफेरल्स मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, त्याच्या एक्सटर्नल गोष्टी असतात, लाईक स्कॅनर असेल तुमचा, प्रिंटर असेल, टेप ड्रायव्हर असेल, डिजिटल कॅमेराज असतील, वेबकॅम असतील, तर ते पेरिफेरल्स मध्ये येतात. ओके, efficient and smart use of these devices, ओके, मेक देम इको फ्रेंडली. जर तुम्ही प्रिंटर, स्कॅनर्सला, टेप ड्रायव्हर्सला, डिजिटल कॅमेरासला कमी यूज केला, तुमच्याकडे काय इको फ्रेंडली तुम्ही एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकता. तिथे एक डायग्राम दिले तुम्हाला ग्रीन हार्डवेअरसाठी. ग्रीन हार्डवेअरमध्ये 3 टाईप पडतात, डेटा सर्व्हर असतात, एंड युजर असतो, मोबाईल डिव्हायसेस असतात आणि पेरिफेरल्स असतात. ओके, डेटा सर्व्हर्समध्ये 3 टाईपचे सर्व्हर्स असतात, फिजिकल सर्व्हर असतो, हाऊसिंग हार्डवेअर असतं, वायर्ड किंवा वायरलेस नेटवर्क असतं. फिजिकल सर्व्हर्स म्हणजे काय असतात, ऍक्च्युअल तुमचे कम्प्युटर्स असतात जे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये यूज करता. ओके, हाऊसिंग हार्डवेअर असतं म्हणजे असं हार्डवेअर जे तुम्ही इंटरनल वर्कसाठी यूज करता किंवा असे कंपोनंट, असे डिव्हायसेस जे तुम्ही इंटरनल वर्कसाठी हे करता आणि त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करता. ओके, त्याच्यानंतर वायर किंवा वायरलेस नेटवर्क तुम्ही यूज करता डेटा सर्व्हरसाठी. नंतरचा पॉईंट आहे एंड युजर कम्प्युटर्स. डेस्कटॉप कम्प्युटर असतात आणि लॅपटॉप असतात. ओके, मोबाईल डिव्हायसेस मध्ये PD येतं, पॉड्स येतात किंवा मोबाईल फोन्स येतात. पेरिफेरल्स मध्ये काय येतं, तुमच्याकडे प्रिंटर्स असतील, स्कॅनर्स असतील, ते तुमच्या पेरिफेरल्स मध्ये येतात. ओके, तर आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे लाईफ सायकल ऑफ अ डिव्हाइस, लाईफ सायकल ऑफ अ डिव्हाइस और हार्डवेअर. नेक्स्ट पॉइंट आहे आपला लाईफ सायकल ऑफ अ डिव्हाइस और हार्डवेअर. ओके, द लाईफ सायकल ऑफ अ डिव्हाइस कन्सिस्ट ऑफ 5 स्टेजेस. टोटल डिव्हाइसच्या लाईफ सायकलमध्ये काय आहेत, 5 स्टेजेस आहेत. त्यातली पहिली स्टेज आहे डिझाईन, सेकंड स्टेज आहे मॅन्युफॅक्चर अँड फॅसिलिटीज, थर्ड स्टेज आहे पॅकेजिंग अँड ट्रान्सपोर्टेशन, फोर्थ स्टेज आहे युसेजेस आणि फिफ्थ स्टेज आहे रियूज और डिस्पोजल. ओके, आता डिझाईन मध्ये जो पहिला पॉईंट आहे डिझाईन, डिझाईन मध्ये काय दिले बघा,
बघा तुम्हाला जे 5 लाईफ सायकल जर तुम्हाला द्यायची असेल किंवा तुम्हाला लाईफ सायकल समजा तुम्हाला दाखवायची असेल तर तुम्ही अशी डायग्राम काढून लाईफ सायकल तुमची दाखवू शकता. ओके, ज्यामध्ये पहिले येतं डिझाईन, नंतर येते मॅन्युफॅक्चर फॅसिलिटीज, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टेशन, युजेजेस अँड रियूज अँड डिस्पोजल असे येतं. ओके, त्याच्यानंतरचा तुम्हाला डिझाईन फर्स्ट पॉईंट आहे तुमचा डिझाईन. ओके, इन डिझाईन स्टेज डिव्हाइस इज को coexist and designed and prototype. ओके, डिझाईन स्टेजला काय केलं जातं, तुमच्या ऍक्च्युअल डिझाईन बनवलं जातं किंवा त्या डिझाईनचा प्रोटोटाईप बनवला जातो. आता प्रोटोटाईप म्हणजे काय असतं तर बघा, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देऊ शकतो. प्रोटोटाईप म्हणजे काय असतं, समजा तुम्ही एखाद्या मोठ्या कॉलेजच्या बाहेर गेलात. ओके, आणि त्या कॉलेजच्या बाहेर जाताना तुम्हाला बघा एक मॅप दिसतो. म्हणजे काय, त्या कॉलेज इंटरनली कसं आहे, तुम्हाला कुठले वे फॉलो करायचे. ओके, ह्या सगळ्यासाठी ते काय करतात, कॉलेजच्या बाहेर एक मॅप देतात. तो मॅप म्हणजे त्या ऍक्च्युअल कॉलेजसाठी प्रोटोटाईप असतो. ओके, मग प्रोटोटाईप मध्ये खूप टाईप येतात. पेपर प्रोटोटाईप असतो म्हणजे तो दिलेला मॅप, किंवा फिजिकल प्रोटोटाईप असतात म्हणजे फिजिकल मॉडेल असतं, असंही असतं. ओके, जेणेकरून तुम्हाला तुमचा रूट कसा आहे ते समजण्यासाठी तुम्हाला काय करतात, एक मॅपचा प्रोव्हाइड करतात. तो मॅप काय असतो, त्या ऍक्च्युअल डिव्हाइससाठी किंवा ऍक्च्युअल बिल्डिंगसाठी काय असतो, प्रोटोटाईप असतो. ओके, तर डिझाईन स्टेजला काय केलं जातं, प्रोटोटाईप बनवलं जातं. ओके, इट इन्व्हॉल्व्स डिसिजन्स रिगार्डिंग आर्किटेक्चर, मटेरियल, स्ट्रक्चर. ओके, डिझाईन स्टेजला काय केलं जातं, तर डिसिजन घेतले जातात. डिसिजन घेतले जातात रिगार्डिंग त्याचं आर्किटेक्चर कसं असेल, त्याला कोणतं मटेरियल यूज करावं लागेल आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असेल. ओके, डिव्हाइस शुड बी डिझाईन इन एन्व्हायरमेंट फ्रेंडली वे. ओके, ज्यावेळेस तुम्ही डिझाईन करता त्यावेळेस ते डिव्हाइसचं जे डिझाईन असतं ते कसं असलं पाहिजे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली वे मध्ये झालं पाहिजे. Okay. First step in design is to set environment targets that the device has to meet before releasing market. Okay. फर्स्ट डिझाईन ज्यावेळेस डिझाईन करतात त्यावेळेस त्याची फर्स्ट एम काय असतं की तो जे एन्व्हायरमेंटल टार्गेट्स आहेत ते प्रॉपर सेट असले पाहिजेत त्याच्यामध्ये. तर ज्यावेळेस मार्केटमध्ये लॉन्च होईल त्याच्या अगोदरच त्याच्या प्रॉडक्टच्या डिझाईनमध्ये तुमचे जे एन्व्हायरमेंटल जे टार्गेट्स आहेत ते सेट असले पाहिजे. ओके, द डिव्हाइस गोज थ्रू वेरियस स्टेजेस इन इट्स लाईफ सायकल. ओके, डिव्हाइस ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग करतात त्या वेगवेगळ्या फेजेस म्हणून लाईफ सायकलच्या त्याला जावं लागतं. ओके, असेसमेंट शुड बी परफॉर्म ॲट एव्हरी स्टेज ऑफ लाईफ सायकल फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग टू ट्रान्सपोर्टेशन. ओके, असेसमेंटमध्ये काय काय असतं की तुमचा जो प्रोडक्ट आहे त्याला काय करायला लागतं, प्रत्येक लाईफ सायकल जी स्टेज आहे त्याच्यामध्ये मग ती मॅन्युफॅक्चरिंग ते ट्रान्सपोर्टेशन पर्यंतची सगळी स्टेज आहेत त्याच्याप्रमाणे त्या प्रॉडक्टला तुम्हाला प्रत्येक लाईफ सायकलच्या स्टेजमधून जावं लागतं. ओके, जेणेकरून असेसमेंटमध्ये काय करता येईल, त्या प्रॉडक्टचा जो इम्पॅक्ट आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे तो काय करता येईल, त्यांना असिस्ट करता येईल. ओके, डिझाईन ऑप्शन्स आर डिसाइडेड ऑन बेसिस ऑफ एन्व्हायरमेंटल इफेक्ट इम्पॅक्ट ऑफ आयडेंटिफाईड असेसमेंट. ओके, ज्यावेळेस असेसमेंट होते त्यावेळेस डिझाईनचे एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट कोणते कोणते येतात याच्यावर ते डिझाईनचं सिलेक्शन केलं जातं. ओके, सो हा आपला होता डिझाईन कन्सेप्ट. त्याच्यानंतरच्या मॅन्युफॅक्चरिंग असेल, पॅकेजिंग असेल, युजेस असेल आणि रियूज असेल, हे जे पॉईंट्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ओके, सेकंड अटेंडन्स टाकले चॅट बॉक्स मध्ये. पौर्णिमा, हो सर. पौर्णिमा आणि सफा दोघींनी फक्त अटेंडन्स टाकली. अरबीना तिथे तुमची मला शाळेत मी टीव्ही वर बघितलं. अरबीना अटेंडन्स टाका तुम्ही तुमची.